तर अहमदनगरचं नाव अहिल्यानगर करण्याची मागणी कित्येक दिवसांपासून केली जात होती आणि दरम्यान आज राज्य सरकारच्या मागणीच्या प्रस्तावाला केंद्रानं मान्यता दिली असून नगरचं नाव अहिल्यानगर करण्यास मान्यता मिळाली आहे। राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी याबाबत पोस्ट करत माहिती दिली। नामांतरास मान्यता मिळाल्यानं वचनपूर्ती झाल्याचा मनस्वी आनंद आहे असं राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले। दिल्लीहून आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले आहेत रामराजे शिंदे। रामराजे, आता अखेर हा नामांतराचा प्रस्ताव एका पद्धतीने त्यांनी म्हटलं तसं वचनपूर्ती, काय अपडेट्स? बिलकुल पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर यांची यावर्षी 300वी जयंती आहे आणि त्यानिमित्तानंच केंद्र सरकारनं नावाला मंजुरी दिल्याची माहिती आपल्याला मिळते। आता यापुढे अहमदनगर ऐवजी अहिल्या नगर असं उच्चार करण्यात येणार आहे, कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा वारंवार सांगितलं होतं की नाव बदलण्यात येणार आहे, याची घोषणासुद्धा करण्यात आली होती। आणि त्यानंतर अमित शहा यांच्याकडे हा प्रस्तावसुद्धा पाठवला होता। केंद्रीय गृहमंत्री आहेत अमित शहा, आणि त्यांच्याकडे प्रस्ताव पाठवून लवकर या प्रस्तावाला मंजुरी मिळावी अशा प्रकारचे सुद्धा विनंती करण्यात आली होती आणि त्या विनंतीला कुठेतरी यश मिळालेलं आहे। आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये अनेक अशी नावं आहेत, त्यापैकी एक नाव होतं औरंगाबाद की ज्याचं संभाजीनगर करण्यात आलं होतं, आणि दुसरं म्हणजेच की अहमदनगरचं अहिल्यानगर करणं हे बाकी होतं आणि त्यावर आता शिक्कामोर्तब झालेलं आहे। केंद्रानं मंजुरी दिलेली आहे। आता इथून पुढे सर्व शासकीय कामामध्ये आणि त्याचबरोबर सर्व पाट्यावर सुद्धा अहिल्यानगर हे नाव घेतलं जाणार आहे आणि त्यामुळे संपूर्ण सरकारी प्रक्रियेमध्ये सुद्धा आता अहिल्यानगर हेच नाव येणार आहे। रामराजे, यावर आपलं लक्ष असणारच आहे, त्याचे अपडेट्स आम्ही घेऊ। तुर्तास धन्यवाद।